ज्या 9 वर्षामध्ये आमचं तिकीट जरी कट झालं तरी आम्ही ह्या भागातनं आम्ही कधी एक्झिट झालो नाही, तर मला त्या निष्ठेचा 100% फायदा झाला। आता तसं पाहिलं तर प्रवीण भालेकर जर पलीकडं बीजेपीमध्ये गेले तर आता त्या ठिकाणी निष्ठावंतांची काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे। जसं लाडकी बहीण योजना लोकांना महिलांना मिळते त्याच्या कितीतरी पटीने तो सामान्य कर इतका फायद्याचा आहे की 50% सवलती त्याच्यात मिळणार आहे। पंकज भालेकरनी आमच्या कुठल्याच कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या कधी अंतर दिलं नाही। मग रवींद्र सोनवणे असतील, संगीता नाणे असतील किंवा शेटे असतील, कुणाला अंतर नाही दिलं, पण ते मूळचे बीजेपीचे असल्यामुळे त्यांनी परत बीजेपीत पदार्पण केलं। तळ्यात मदत करणारे कुणाचीच नसतात यांचं आपण काही घेऊ शकत नाही। 2025ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 4चा पॅनल हा बहुमताने विजय होऊनच आम्ही ह्याच्यातनं बाहेर पडणार। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज खरं तर बघतोय आपण स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं पाहायला मिळून येते। सध्या आम्ही भोसरी विधानसभेतील तळवडे रुपीनगर भागात आहोत, प्रभाग क्रमांक 12 मध्ये। तसं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विशेष लक्ष या तळवडे रुपीनगर भागावरती, मतदारांवरती आणि विशेष करून इथल्या उमेदवारावरती राहिलेलं सध्या पाहायला मिळून येते। खरं तर बघायला गेलं तर 2017 साली सुद्धा इथला राष्ट्रवादीचा जो पॅनल होता भरघोस मतं घेऊन इथल्या नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांवरती विश्वास टाकला आणि त्यांना भरघोस मतं देऊन त्यांना विजयी केलं। खरं तर तसं बघायला गेलं तर सध्या आता या पॅनलमधून प्रवीण भालेकर यांनी एक्झिट केले, त्यामुळे साहजिकच सध्या आता शरद भालेकर यांची सध्या आता एंट्री झाली या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये। खरं तर तसं बघायला गेलं तर आपण भाऊंकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, खरं तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेल्या किती वर्षापासून तुम्ही सक्रिय आहात? गेले मी 10-15 वर्षापासून जवळपास मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय आहे। 2012ला मी नुकतीच तयारी केली होती, पण त्यावेळेस एवढं काय राजकारणाचा आणि नवीन उमेदवाराचे काय हे नसल्यामुळं त्याचा फायदा मला 2017ला झाला। 2017ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून ओबीसी पुरुषचीच मागणी केली होती आणि त्यावेळेस शेवटच्या क्षणाला मला त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि माझ्या जागेवरती जे बीजेपीच्या भागात काम करत होते, बीजेपीच्या साईडने सन्माननीय प्रवीण भालेकर यांना माझ्या जागेवरती ओबीसी म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतरसुद्धा पक्षाचं एक निष्ठावंत म्हणून आम्ही पक्षाचंच काम केलं। पॅनलचं काम करून 4ही उमेदवार चांगले यांनी निवडून आले आणि त्याच्यानंतरसुद्धा आता जवळपास 9 वर्ष आले आम्ही पॅनलमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच काम करतो। आमच्या भागामध्ये सन्माननीय नगरसेवक पंकज भालेकर असतील, पौर्णिमाताई सोनवणे असतील कैलासवासी आणि संगीता नाणे आणि प्रवीण शेठ भालेकर। ज्या 9 वर्षामध्ये आमचं तिकीट जरी कट झालं तरी आम्ही ह्या भागातनं आम्ही कधी एक्झिट झालो नाही। त्यांच्या पाठीमागं आम्ही कायम उभं राहिलो। अजितदादांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत असताना पंकज भालेकर असेल किंवा ती पूर्ण टीम असेल एवढी चांगली कामं करत आलो आणि जरी तिकीट कट झालं तरी आम्ही कुठल्याही पक्षाची बांधील कुठं राहिलो नाही, फक्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच राहिलो। पण आता सध्याची परिस्थिती जर पाहिली, काल आमची अजितदादांसोबत मुलाखत झाली आणि मुलाखतीमध्ये त्यांनी मला ओबीसी पुरुषची माळ माझ्या गळ्यात घातली। आनंद झाला, पण त्याचं कारण की प्रवीण भालेकर जे आमच्या तळवडे भागामध्ये नगरसेवक होते त्यांनी आता बीजेपीमध्ये प्रवेश केला। आता त्यांनी प्रवेश केल्यामुळे ती जागा रिक्त झाली आणि त्या जागेवरती मला उमेदवारी भेटली। मला उमेदवारी भेटण्याचं कारण एक की मी गेले 15 वर्षापासून जे पक्षामध्ये निष्ठावंत राहिलो, तर मला त्या निष्ठेचा 100% फायदा झाला। आता तसं पाहिलं तर प्रवीण भालेकर जर पलीकडं बीजेपीमध्ये गेले तर आता त्या ठिकाणी निष्ठावंतांची काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे। ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आला, पण मला माझ्या पक्षाने गेले 15 वर्षाचा आणि एवढ्या वर्षी निष्ठेने राहिल्यामुळे त्यांनी आमच्या गळ्यामध्ये काल उमेदवारीची माळ घातली। मी दादांचे अभिनंदन करेल, त्यांचे आभार मानेल। आणि राहिली गोष्ट आता प्रभागामध्ये आम्ही ज्यावेळेस गेले 9 वर्षाला आम्ही काम करतोय, कामामध्ये पाहत असताना आमच्या या भागामध्ये पंकज भालेकर एक हुशार नेतृत्व म्हणलं जातं आणि त्याच्या कामाची पद्धत म्हणजे या भागामध्ये जर तुम्ही कुठेही जा, कुठल्याही घरात जा, या पॅनलचं नाव निघतं त्याच्यामध्ये पंकज भालेकर हे कायम सक्रिय। मग कुठलंही काम असू दे, मग तुम्ही आमचे 59 एकरमध्ये जे काम ठरलेलं त्याचे बायोडायव्हर्सिटीचं काम आहे त्याची मागणी करून अजितदादांच्या माध्यमातून ते आपल्याला मिळवण्यात आलं। दुसरी गोष्ट जवळपास आमच्या या भागामध्ये सगळ्यात मोठी टांगती तलवार रेड झोनची आणि ह्या रेड झोनची टांगती तलवार असताना जो सामान्य कर आहे, आज जसं लाडकी बहीण योजना लोकांना महिलांना मिळते त्याच्या कितीतरी पटीने, म्हणजे त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही लोक, त्याच्या कितीतरी पटीने तो सामान्य कर इतका फायद्याचा आहे की 50% सवलती त्याच्यात मिळणार आहे। खरं तर विजयाची दिशा जर पाहिली
पंकज भालेकर आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी जो एक काम केलं, ह्या कामाचं श्रेय खरं तर पंकज भालेकर आणि आमच्या सगळ्या टीमला भेटन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2017ला ज्या पद्धतीने 4ही लोक निवडून आले होते, त्याच्यामध्ये प्रवीण भालेकर पण इकडं होते. पण आत्ताही जरी असते तरी मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना एक्सेप्ट केलंच होतं आणि अजूनही आम्ही काम केलं असतं निष्ठावंत म्हणून. दादांनी जे आम्हाला आदेश दिले असते, मग कुठं लढायचं नाही लढायचं, जर पॅनल ठरलं असतं तरी आम्ही त्याच पद्धतीने पार्टीमध्ये काम केलं असतं. आता योगायोगाने प्रवीण शेठ भालेकर पलीकडे गेले आणि त्यांच्यामुळं संधी भेटली, त्याच्यामुळे ती गोष्ट चांगली झाली. पण आज ते तरी आम्ही काम केलंच असतं, आमचं त्याच्यात कुठं दुमत नाही आहे. कारण की आज आम्ही 9 वर्ष एखाद्या माणसाचं तिकीट कट झाल्यानंतर परिस्थिती खराब असती, पण त्याच्यामध्ये सुद्धा पंकज भालेकरनी आमच्या कुठल्याच कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या कधी अंतर दिलं नाही. मग रवींद्र सोनवणे असतील, संगीता नाणे असतील किंवा शेटे असतील, कुणाला अंतर नाही दिलं. पण ते मूळचे BJPचे असल्यामुळे त्यांनी परत BJPत पदार्पण केलं. BJPत असताना त्यांना राष्ट्रवादीतून तिकीट भेटलं होतं, पण त्यांना काय आता थांबू सोडलं नसतं, ते परत तिकडे गेलं. पण त्यांच्यामुळं खरं तर माझी जागा मला भेटली आणि माझ्या निष्ठेचं फळ मला अजितदादांनी काल आमच्यावरती OBC पुरुष म्हणून जबाबदारी दिली. नक्कीच. तुम्ही खरं तर म्हणलात की मी निष्ठावंत आहे, निष्ठावंत राहिल्यामुळं मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून मला सध्या आता उमेदवारी मिळाली. परंतु जे तळ्यात मळ्यात खेळतात, जे कुणाचेच नसतात, ते त्यांचे कधी होतील का मग? आता तो तसा पाहिलं तर त्यांच्या पक्षाने विचार करायचा. त्या ठिकाणी जे निष्ठावंत काम करतात, मग माझं सहकारी अमोलदादा असेल, असे बरेच जण आहेत. म्हणजे निष्ठेने काम करणाऱ्या लोकांची आता परिस्थिती काय असणार आहे? मी एक सांगेल की मी ज्या निष्ठेने थांबलो त्याचं फळ मला खरंच काल दादांनी आमच्या जबाबदारी दिली. आणि ते त्यांचे होतील का नाही होतील त्यांनी विचार करायचा, तो विचार आम्ही नाही करणार. कारण की आम्ही असताना आम्ही सर्वांना एकत्र धरलं होतं. कदाचित त्यांना तिकडे गेल्यानंतर ते धरतील, ते त्यांना धरतील हे माहीत नाही आपल्याला. या गोष्टी तळ्यात मळ्यात करणारे कुणाचेच नसतात, कोणाचेच नसतात, यांचं आपण काही घेऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही राष्ट्रवादीमध्ये जे आत्ताचे सगळे आहेत हे एकजुटीने चालणारी सगळी मंडळी आहेत. आणि यावेळेस परत 2025ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 4चा पॅनल हा बहुमताने विजय होऊनच आम्ही ह्याच्यातनं बाहेर पडणार. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खरं तर टॉप नगरसेवक म्हणून पंकज भाऊ भालेकर यांची ओळख आहे. खरं तर हा पॅनल आहे, मजबूतीने उभा राहतोय. खरं पण तुम्ही देखील 2012पासून या प्रभागाचं नेतृत्व करत आहे. अनेक प्रश्न तुम्ही देखील जाणून घेतले आहेत, अनेक सध्या इथल्या प्रश्न तुम्ही मार्गी लावलेत पंकज भाऊ भालेकर यांच्या माध्यमातून, त्यांचा जो पॅनल आहे त्या माध्यमातून. खरं तर अजून काही नवीन संकल्पना आहेत की इथल्या नागरिकांसाठी आपण सुविधा देऊन त्यांच्यासाठी आपण वापरू शकतो, काय वाटतं तुम्हाला? आता तसं पाहिलं तर तळवडे 12 नंबर प्रभागामध्ये सगळ्यात मोठे मी तुम्हाला बोललो की टांगती झाल्यावर म्हणजे रेड झोनची. रेड झोन जरी असला तरी आमच्या कामाची पद्धत ही 100% चांगलीच राहणार. रोड, लाईट, पाणी. आज 2000 साली ज्यावेळेस या ठिकाणी पालिका आली, पालिकामध्ये जे ड्रेनेजची कामं झाली, रोडची कामं झाली, नवीन नळांच्या लाईन झाल्या. पण आता आमची मागणी आहे, जशी स्मार्ट सिटी म्हणून पिंपरी चिंचवडला तुम्ही पाहता, पिंपरी चिंचवडमधलाच हा 12 नंबर प्रभाग एक भाग आहे. मग ह्या भागामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे सन्माननीय कोल्हे साहेबांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून काही कॉन्क्रीट रस्ते झाले, महानगरपालिकेच्या माध्यमातून अजून माझ्या माहितीनुसार नाही. पण आमची मागणी काय आहे, जरी कॉन्क्रीट रस्ते करायचे असेल तर पहिले ड्रेनेज लाईन खालच्या बदलाच्या 2000 साली झाल्या होत्या, त्याची साईज वाढवा. कारण की पॉप्युलेशन वाढलेलं आहे, ड्रेनेज चॉकअप होत्या, त्याच्यानंतर मग कॉन्क्रीट रोड करा. लाईटची समस्या आहे. या सगळ्या झाल्यानंतर या मूलभूत गरजांच्या बाजूला आमची मागणी आहे की तळवडे प्रभागामध्ये आमच्या भागामध्ये जे युवक आहेत, खेळाडू आहेत, आज आम्हाला तिकडं डिफेन्सच्या जागेत जाऊन खेळावं लागतं, ते आले की तिथून पळावं लागतं. मग खेळण्याची मैदान असतील. आता रुपीनगरमध्ये तशी जागा अवेलेबल नाही आहे. ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न 100% पंकज भालेकर आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून करण्याचा राहणार आहे. नक्कीच. खरं तर तसं बघायला गेलं तर सध्या आता तुम्ही घड्याळ तुमच्या हाती बांधले. तुम्ही खरं तर सध्या आता प्रभागात फिरताय, प्रचाराला सुरुवात झाली, नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? नागरिकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. आमच्या 12 नंबर प्रभागामध्ये एक विशेष असं आहे की इथं राष्ट्रवादीचा गड आहे आणि हा राष्ट्रवादीचा गड तुम्ही सगळा पूर्व अभ्यास घ्या की जसं या ठिकाणी नगरसेवक चालू आहेत. मग शांताराम बापू असतील, ते महानगरपालिकेमध्ये 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच नगरसेवक झाले. त्याच्यानंतर पंकज भालेकर आले, हे 4ही नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच आले. हे सगळं राष्ट्रवादीचा गड असा राहिला आहे ना, त्याचं कारण आहे की या ठिकाणचे जेवढे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत हे लोकांशी जोडलेले आहेत. लोकांची नाळ आहे, लोकांच्या काही गरजा असतील त्या पुरेपूरपणे समस्यावरती थांबलेल्या असतात. त्यामुळे लोकांना विश्वास राष्ट्रवादी भरपूर आहे. आणि आज आम्ही भागात फिरतोय ना, तर पक्षाशी संबंधित नाही बाबा, घड्याळे अजितदादा आहे, अजितदादांनी पिंपरी चिंचवडचं जे डेव्हलपमेंट केली, या अजितदादांशिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही, ही अख्ख्या पिंपरी चिंचवड शहराला माहिती आहे. आणि त्याच्या आमच्या 12 नंबर प्रभागामध्ये पंकज भालेकर सारखा नगरसेवक आमच्या सोबत लाभला, ह्याच्यासारखं आमचं मोठं भाग्य कुठलंच नाही. नक्कीच. खरं तर
तळवडे रुपीनगर भागावर सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सुद्धा विशेष लक्ष आहे. खरं तर भोसरी विधानसभेतून तळवडे रुपीनगर हा जो मतदारसंघ आहे, कारण हाय व्होल्टेज हा अशा पद्धतीनं मानला जातो, कारण हा राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला आहे तो समजला जातो आहे. त्याच्यामुळं हा जो मतदारसंघ आहे यामुळे ह्याच्या काही निवडणुका ज्या सध्या आत्ता तोंडावरती येऊन टेपला पाहायला मिळून येत आहेत. खरं तर या भागांमधून सध्या प्रवीण भालेकर हे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून एक्झिट झाल्यानंतर सध्या शरद भालेकर यांनी जे आहे ते सध्या या ठिकाणी त्यांना त्यांच्या जागी यांना उमेदवारी मिळाली आहे. खरं तर राष्ट्रवादीचा पॅनल परत पुन्हा मजबूतीनं या ठिकाणी तळवडे रुपीनगर भागामध्ये जो आहे तो उभा राहताना आपल्याला पाहायला मिळून येतोय. नक्कीच राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला समजला जाणार आहे, परत पुन्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहणार का, हे देखील सध्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, तळवडे रुपीनगर.